श्री साईबाबांच्या कृपेनं शिर्डीच्या पावनभूमीत एक अद्वितीय आणि भव्य आध्यात्मिक अनुभव घेऊन येत आहे श्री साईबाबा थीम पार्क द वॅक्स वर्ल्ड। या भव्य समारोहाचं उद्घाटन माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। तर प्रमुख उपस्थिती माननीय सौ शालिनीताई विखे पाटील, माननीय श्री सुजयदादा विखे पाटील, माननीय सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील। बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर स्थळ साई कॉम्प्लेक्स 3 नंबर गेट श्री साई समाधी मंदिराजवळ साईंच्या भेटीचा एक नवा अध्याय अनुभवण्यासाठी संपूर्ण परिवारासह उपस्थित रहा। ओम साईराम। मी आर्टिस्ट हेमंत वाणी। सर्वांना अगोदर दिवाळीच्या शुभेच्छा। माझं 15 वर्षापासून साई कॉम्प्लेक्स येथे साई जीवन चरित्र पेंटिंग म्युझियम या नावाने आर्ट गॅलरी आहे। पूर्ण बाबांच्या जीवनावरती आधारित तिथे पेंटिंग्स आहेत। आता त्याला जोडून मी एक थीम पार्क शिर्डीच्या विकासामध्ये आणि सर्वांना साई भक्तांना एक बाबांचं एकदम लाईव्ह रूप दिसेल अशा पद्धतीने एक वॅक्स म्युझियम शिर्डी येथे साई कॉम्प्लेक्सच्या 2nd फ्लोअरलाच केलेला आहे। तर उद्या पाडव्याच्या दिवशी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या दालनाचे उद्घाटन होणार आहे। तर आपण सर्व शिर्डीकरांनी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे। आपण जर नेटवरती किंवा कोणी जर बाहेर लंडनला वगैरे गेला असेल तर एक मॅडम तुसाज म्हणून लंडनला एक वॅक्स म्युझियम आहे। तिथे सेलिब्रिटींचे अनेक वॅक्सचे पुतळे एकदम लाईव्ह स्वरूपात लावलेले आहेत त्यांनी। त्यापासूनच मलाही असं वाटलं की बाबांचं पण एक शिर्डीमध्ये असं एक म्युझियम असावं की तिथं गेल्यानंतर अगदी जिवंत बाबा लोकांना बघायला मिळेल। तर त्यामुळे मी त्या करोनाच्या अगोदरपासून माझी तयारी चाललेली होती। त्याचे क्ले मॉडेल करून घेणे किंवा त्यामध्ये किती जिवंत पद्धतीने आपल्याला काय काय क्रॉप्स टाकता येतील, लेन्स असो, आईस साठी लेन्स तयार करणं किंवा सिलिकॉन किंवा वॅक्स जे आहे त्याचे चांगल्या दर्जाचं मटेरियल अवेलेबल करून हे सर्व म्युझियम अगदी मॅडम तुसाच्या धर्तीवरती आणि लंडनलाच गेल्यासारखे वाटेल, पण ते शिर्डीमध्ये एक स्पिरिच्युअल वॅक्स म्युझियम साईबाबांचे मी इथे बनवलेले आहे। तर आपण सर्वांनी इथे यावे आणि माझ्या दालनाची शोभा वाढवावी।